माझ्या तमाम वारकरी बांधवांना सप्रेम रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण जलाल महाराज सय्यद. आज ज्यांच्या आग्रहाखातर सेवा समर्पित होते आहे असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण श्री निलेशजी महाराज पवार लासलगाव आणि श्री हरिभक्त परायण गुरुनाथजी महाराज देसले शहापूर गोलभन. आजचा अभंग सर्वांच्या परिचित आहे. अगदी नवख्या कीर्तनकारानं जरी अभंग घेण्याचं ठरवलं आणि कीर्तनासाठी त्यानं अभंग घेतला की तो अभंग सर्वांच्या पाठातला असलेला आज तो सेवेसाठी निवडलेला आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे, तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. अभंग तसा शाब्दिक दृष्ट्या अत्यंत सोपा आहे, पण ह्या अभंगातली जी भाषा आहे ती सर्वसामान्यांना सहजासहजी न कळणारी आहे. तुकोबराय उपदेश करतात, अधिकार संपन्न तुकोबराय सर्व गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर आपला अनुभव जगताशी संपर्कात आणतात आणि अत्यंत सुंदर भाषेमध्ये ह्या अभंगाच्या संदर्भानं उपदेश करताना दिसत आहेत. मी अभंगाच्या पूर्वी किंवा विश्लेषणाच्या पूर्वी एक कथा सांगणार आहे आणि ही सत्य कथा आहे. 19 जानेवारी 1992 साली एक इंग्रजी वृत्तपत्र आहे इंडियन एक्सप्रेस. या इंडियन एक्सप्रेस पत्रकामध्ये एका प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांची कथा छापली गेली होती, म्हणजे त्यांची मुलाखत छापली गेली होती. मुलाखतीमध्ये मुलाखतदार त्यांना विचारत आहेत की भाग्य आणि कर्म ह्या दोन गोष्टींची व्याख्या तुम्ही कशी कराल. त्यावेळेस धीरूभाई अंबानींचं गोड उत्तर होतं. ते म्हणतात की भाग्य जोरावर असेल, 1 रुपयाच्या अपेक्षेनं कर्म करा, 10 रुपये मिळतील, ही भाग्याची व्याख्या आहे. तुमचं कर्म जोरावर असेल आणि भाग्य कमजोर असेल, तुम्ही 10 रुपयाच्या अपेक्षेनं कर्म करा, 1 रुपया मिळेल. पण मिळेल शब्दाखाली एक अशी ओळ ओढून ठेवा, एक रेषा काढून ठेवा, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की भाग्य जरी असेल आणि कर्म जरी जोरावर असेल किंवा भाग्य जरी जोरावर असेल तरी कर्म केल्यानंच मिळतं. 10 रुपयाच्या अपेक्षेनं कर्म करा, 1 रुपया मिळेलच, कारण कर्माचं फळ हे मिळतच असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्रीमद भगवत गीतेमध्ये एक सुंदर वचन टाकलेलं आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा अधिकारी जीव आहे, म्हणून कर्म करत राहा. परिवर्तन या सृष्टीचा नियम आहे. उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं एक वाक्य नेहमी बोललं जातं, ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीवो ब्रह्म एव नापराह. पण न्यायशास्त्रानं एक गोष्ट मात्र सत्य केलेली आहे की जरी जग सत्य नसेल, ब्रह्म सत्य असेल, तरी जगातली कुठलीही वस्तू ही नाशवान नाहीये. ती नवीन नवीन रूपानं पुन्हा पुन्हा प्रकट होत असते. म्हणून ह्या विश्वाच्या संदर्भात बोलायचं जर ठरलं तर आपण नव्हतो तेव्हाही जग होतं, आपण नसणार त्याही वेळेस जग असणार आहे. आपण पाहुणे आहोत, कालही आपण नव्हतो आणि उद्याही आपण नसणार आहे. म्हणून ही सृष्टी जी आहे आपल्या येण्यानं परिवर्तन करू शकेल किंवा सृष्टीचं परिवर्तन आपण करू शकू. हा खोटा भ्रम अंतःकरणातून काढून टाका. अगदी कुठल्याही हुद्द्यावरती व्यक्ती असेल तर कदाचित तो सत्तेची सत्ता पालट करू शकेल, नियमावली बनवू शकेल, तो ह्या सृष्टीला हनन करू शकेल किंवा सृष्टीचं सृजन करू शकेल. पण पूर्ण सृष्टी ही त्याच्या अधीन नाही आहे, सृष्टीच्या अधीन जीव आहे. म्हणून आपण आपली अवस्था जी आहे ती समांतर ठेवावी. इथे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसार नाम संसरती इति संसारहा.
ह्या मायेचा संकल्प करा, ह्या संसाराच्या मायेचा संकल्प करा. म्हणजे ह्या सृष्टीच्या संदर्भानं आम्ही जे माईक स्वरूपानं त्या सृष्टीकडे बघत असतो की आम्ही परिवर्तन करू शकू, परिवर्तन आपल्याकडून शक्य नाही. ह्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबांनी आपला अनुभव व्यक्त करताना मी अनुभव घेतला असल्या कारणानं हेची असा शब्द वापरला. हे शब्द वापरला असता तर तुकोबांच्या सन्मुख असणारी वस्तू असेल, पण हेची चकार लावलाय म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी तो अनुभव घेतलेला आहे. देवाला हीच भक्ती आवडते की हे जे विश्व आहे, ही जी सृष्टी आहे, सृष्टीमध्ये आपण जगतो आहोत. जन्माला आलोत, मरणार हे 100%, पण मरेपर्यंत जगायचं आहे. आणि जगत असताना भक्ती करावी. ती भक्ती समर्पण अशा प्रकारचं असावं की जे देवाला आवडावं. आम्हाला आवडतं म्हणून आम्ही करतो, ते देवाला आवडेलच असं नाही, पण देवाला आवडणारी जी भक्ती आहे ती या संसाराची, ह्या सृष्टी संबंधानं जी आम्ही माया स्वरूपानं संकल्प करून ठेवलेला आहे की ही सृष्टी आम्ही चालवू शकतो, वळवू शकतो, असे मुळीच नाही. सृष्टीच आम्हाला चालवते. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. ठेविले अनंते, ह्या अनंतामध्ये जसं आहे तसं आपण राहावं. आपण आपल्या परीनं जगावं. सृष्टी आपल्याला जगवते, ईश्वर आपल्याला जगवतो. चित्ताचं समाधान नित्य असावं. कारण मी मागे एका अभंगामध्ये बोललो होतो की चित्त हे भगवान परमात्म्याच्या वसती स्थानापैकी एक आहे. जीवाच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी चित्तच एक अशी वस्तू आहे, असं स्थान आहे की जिथे भगवान परमात्मा वास्तव्य करू शकतात. म्हणून हे चित्त समाधान असावं. का असं बोलत असावे जगद्गुरु तुकोबाराय? तर चित्त समाधान असलं, चित्तात समाधान असलं की सुख शोधण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. सुख आपोआप समाधानाच्या ठिकाणी येऊन स्थिरावतं. म्हणून चित्ताला समाधानी ठेवावं. अस्थिर चित्त, अशुद्ध चित्त, तेथे भगवान परमात्मा येऊन वास करत नाही. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आम्ही आलोत, आमच्या कर्मानुसार आम्हाला जन्म मिळालेला आहे आणि उद्वेग उगाच वाहत बसणं, ह्या त्या गोष्टीचा विचार करत बसणं. मी माझ्या प्रत्येक कीर्तनातून एक वाक्य बोलत असतो की आम्ही दुःखी आहोत याचं कारण आम्ही काळजी करत बसतो. काळजी करणं सोडलं पाहिजे आणि काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. जो मनुष्य काळजी करतो, काळजी करून काहीही होत नाही. काळजी घ्यायला शिका, स्वतः जगायला शिका. जगाला शोधत बसलो तर स्वतःला शोधायचं राहूनच जाईल. आणि स्वतःला ज्यानं शोधलंय त्याला शोधत जगाची अपरंपार शक्ती त्याच्याजवळ आपोआप येणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय जीवाला स्थैर्य देण्याचं कार्य करतात. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. आपण हे सर्व काही त्याच्या अधीन आहे म्हणून त्याला समर्पित करायचं. त्याच्यावरती आपला हक्क प्रस्थापित करण्याचा शुद्ध बावळटपणा करू नये. आणि वाहू हा संसार देवापायी म्हणजे हे त्याचं आहे, तो सांभाळेल. आपल्याकडे सांभाळण्या इतपत शक्ती नाहीये. आणि उगाच आपण तो अट्टाहसही करू नये. हा दुराग्रह आमच्या चित्ताला अशुद्ध करतो, मनाला अस्थिर करतो, बुद्धीला वक्र बनवून आपल्या जीवनामध्ये अगणित प्रकारची संकट निर्माण करून घेतो. म्हणून जगत असताना आम्ही वन्य पशूंच्या बाबतीत, मुक्या जनावरांच्या बाबतीत बघतो, तेही जगतात. त्यांचीही एक आचारसंहिता असते, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, तेही जगतात. पण जगत असताना मनुष्य हा जीव जो आहे, हा जीव जरा जास्तच धावपळ करतो. एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला एक प्रश्न आला होता. प्रश्न अत्यंत कठीण आहे. एका गोष्टीच्या संदर्भात मला, एका कथेच्या संदर्भात मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागलं होतं. आणि तो प्रश्न असा होता. प्रश्नकर्त्यानं मला जेव्हा विचारलं की मनुष्याचा आहार कोणता, मनुष्याचा आहार हा शाकाहार आहे की मांसाहार आहे, त्यावरती मला उत्तर देण्यासाठी
जरा वेळ घ्यावा लागला, थोडंसं अध्ययन करून त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं आहे की मनुष्य जीव हा सर्वात शेवटी आलेला आहे. कमीत कमी आजपासून 10 लाख वर्षापूर्वी मनुष्य हा या धर्तीवरती आलेला आहे आणि 3 कोटीच्या वर्षाच्या कालखंडाच्या अगोदरपासून इतर जीव या सृष्टीवरती विचरण करत आहेत. 4,67,00,000 वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली आणि त्यानंतर H2O हायड्रोजन ऑक्सिजन ह्या 2 वायूंच्या मिश्रणानं पाणी तयार झालं. पाण्यातून पहिला जीव आला. या संदर्भामध्ये पुन्हा किंवा तरी दशावताराच्या संबंधानं आलं तर बोलण्याचा प्रयत्न करेन किंवा रामनवमीच्या दिवशी धर्मरक्षावया अवतार घेसी, अवतार या शब्दावरती बोलताना मी याचं विश्लेषण करेन. पण मनुष्य हा जीव सर्वात शेवटी आला. सृष्टीनं प्रत्येक जीवाला जगण्यासाठी कुठली ना कुठली संरक्षणं दिली. कुणाला नखं दिली, कुणाच्या पायाला खुरा दिल्या, कुणाला मोठे मोठे सुळे दात दिले, कुणाला भरगच्च केसाळ त्वचा दिली की ते थंड प्रदेशात राहू शकतील. वाळवंटामध्ये जास्त ऊन असल्या कारणानं उंटांच्या पायाची उंची जास्त दिली वगैरे वगैरे. भरपूर असं सृष्टीनं त्या नियमाप्रमाणे प्रत्येक जीवाला, प्रत्येक देहाला दिलेलं आहे. तसं मनुष्याला स्वतःहून काहीच दिलेलं नाही. मनुष्य हा पराधीन आहे. ह्या पृथ्वीवरती मनुष्य जीव हा, त्याला उपरा असा शब्द वापरला गेलेला आहे. एक पुस्तक पण आहे, त्या पुस्तकाच्या संदर्भानंही केव्हा तरी बोलेन की ज्या वेळेस मनुष्य आला त्यावेळेस त्याला स्वतःच्या सोयी स्वतःलाच कराव्या लागल्या. पायाचं आच्छादन, पायतान हे त्याला स्वतः बनावं लागलं. शरीरावरती कपडा स्वतःला बनवावा लागला. पिण्याचे खाण्याचे पदार्थ त्याला स्वतः पिकवावे, बनवावे लागले. म्हणून तृणाहारी जीव हे कदाचित मांसाहारी श्रेणीत मोडत असतील. हे तृणाहारी जीव जे आहे शाकाहारी श्रेणीत मोडत असतील, पण कीटकाहारी हे मांसाहारी श्रेणीत मोडतात. काही फलाहारी आहेत, काही पुष्पाहारी आहेत. म्हणजे मधमाशी वगैरे हे जे आहेत हे पुष्पातून, फुलातून परागकण घेण्याचं काम करतात. तर काही कुठले प्रत्येकाची वेगवेगळी रचना या सृष्टीनं केलेली आहे. पण मनुष्याची रचना तशी केलेली नाही. मनुष्याला ईश्वरानं एकच देणगी, ह्या सृष्टीनं एकच देणगी या सर्वांपेक्षा जास्त दिलेली आहे आणि ती म्हणजे व्होकल कॉर्ड. व्होकल कॉर्ड हा प्रत्येक शरीरामध्ये असतो, मात्र भावना व्यक्त करण्यासाठी परापश्यंती, मध्यगा आणि वैखरी ह्या 4 वाण्या प्रदान करून ईश्वरानं आपल्यावरती कृपा केलेली आहे. म्हणून भक्ती देवाला तीच आवडते, नामस्मरण आणि नामस्मरण. ह्या नामस्मरण करण्यासाठी प्रत्येक जीवाला लघुसिद्धांत कौमुदी असेल किंवा इतर ग्रंथ असतील त्यामध्ये तुम्हाला मूर्धन्य स्वर असेल, कंठ्यस्वर असेल, तालव्य स्वर असेल, नासिक्य स्वर असेल, दंतव्य स्वर असेल किंवा इतरही काही प्रकारचे स्वर आहेत. या स्वरांच्या निर्मितीनं शब्दाची निर्मिती करून आम्ही आमच्या भावना व्यक्त करू शकतो. म्हणून जर आम्हाला बोलण्यासाठी ईश्वरानं एक विशेष ऊर्जा दिलेली आहे तर त्या जिभेनं नामस्मरण करावं. या सृष्टीच्या चलनवलनाच्या संबंधानं आम्ही समर्थ नसल्याने उगाच समर्थपणा दाखवून निष्कारण मनुष्यानं आपला वेळ वाया घालवू नये. एक महत्त्वाची सूचना, केवळ रविवारी अभंग स्वीकारले जातील. रविवारच्या व्यतिरिक्त इतर कोणी अभंग पाठवल्यास त्याचा विचार होणार नाही. आणि त्यानंतर सध्या आर्विक प्रोडक्शन ह्या नावाने एक यूट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे. त्या चॅनलवरती आम्ही जी मालिका निर्माण केलेली आहे माझा ज्ञानोबा, ही माझा ज्ञानोबा अगदी छोट्या छोट्या एपिसोडमध्ये सर्वांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून माऊली ज्ञानोबांचा सत्य इतिहास हा समाजापर्यंत पोहोचू शकेल.